अथर्व, बाबांची आठवण येते. मलाही खूप येते. रात्र रात्रभर झोप लागत नाही अथर्व. आणि चुकून कधी झोप लागलीच तर अचानक जाग येते. मी आजूबाजूला चाच पडते तर तिथे कोणीच नसतं. मग मला असं वाटतं की कदाचित ते बाल्कनीत गेले असतील, आकाशातल्या चांदण्या बघत असतील. बाल्कनीच्या दिशेने बघत राहते, पण ते येतच नाहीत. कधीच येत नाहीत. मीरा, आपल्याला अथर्वना सोबत घेऊन मंजिरीचं सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणावं लागेल. होत आहे. आतापर्यंत माझा बराचसा वेळ वेदाच्या बाबांना समजवण्यात जात होता, पण आत्ता आपल्याकडे विचार करायला वेळ आहे. पण तरी आपण आनंदात वाहवत जाऊ शकत नाही मीरा. यापुढचं प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक टाकावं लागणार आहे. आणि अथर्वना सोबत घेऊन आपल्याला मंजिरी विरोधात असे पुरावे गोळा करायचे आहेत ज्याने हे सिद्ध होईल की मंजिरीनेच अथर्वनच्या आईंचा, वडिलांचा आणि माझाही खून केलाय. आणि मग ती जेलमध्ये जाईल. बरोबर आहे तुझं. एकदा का ती जेलमध्ये गेली की ती नक्की कोण आहे, जेलमध्ये राहून काय करू शकते आणि तिची पोहोच कुठपर्यंत आहे ना, हेही आपल्याला कळेल. मीरा, मीरा, हे काय आहे? अचानक व्हील बदललं कसं? मंजिरीला कळलंय का की आपण तिघे एकत्र आहोत? ही माया पण काही बोलली नाही. तुम्ही दोघी माझ्याबद्दल काही बोलत होतात का? हो. बरं बोला, काय झालं? तुला माहिती असेल ना मंजिरीचं पुढचं प्लॅनिंग काय आहे ते? हा? आणि जर माहिती असेल तर आम्हाला सांगितलं का नाहीस? नाही, मला काहीच माहित नाही. असं कसं काही माहित नाही? का तुला माहिती आहे पण तुला आम्हाला सांगायचं नाहीये? अहो, काही काय बोलताय हो? मग काय तर सतत मंजिरीशी बोलत असतेस, तिच्या रूम मध्ये जाऊन गुलू गुलू गप्पा मारतेस, तरी तुला माहिती नाही? हा? आमचा विश्वासघात करायचा नाहीये ना तुला? वाह वाह वाह, क्या बात आहे. म्हणजे मी मंजिरीकडे जाते, ती मला विचारते हा की तुमचं काही प्लॅनिंग काही सुरू आहे का? तर नाही, मी मंजिरीला खोटं बोलते का आपल्यासाठी? आणि इतकं सगळं करून माझा जीव धोक्यात घालून तुम्ही माझ्यावरच दौड घेताय. क्या बात आहे. नाही नाही, घ्या संशय घ्या. हे बघ, संशय घेत नाहीये मी, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तुला माहिती असू द्या. ते बघा, आपल्याला भांडण्यात वेळ घालवायचा नाही. आपण एकाच कामाकडे लक्ष देऊया. कोणत्या? आपल्याला मंजिरी विरोधात जास्तीत जास्त पुरावे शोधायचे आहेत, जेणेकरून ती जेलमध्ये जाऊ शकते. आणि एकदा का ती जेलमध्ये गेली की त्या पुढचं सगळं काम वेदाचे बाबा. मीरा, अथर्वनचं नाव ह्या दोघींसमोर नको घेऊस. नाही, एक मिनिट. तू वेदाचे बाबा बाकीची कामं करतील असं काहीतरी बोललीस. ते काही नाही, बाकीचं काम म्हणजे
एकदा मंजिरी जेलमध्ये गेली की वेदाच्या बाबांचा विश्वास बसेल ना आपल्यावर. आणि मग बाकी सगळं आधीसारखं होईल, एकदम नीट. ही खोटं बोलते. नक्कीच काहीतरी गडबड आहे. बरोबर आहे तुझं मीरा. आपल्या घरात पुन्हा सगळं छानच व्हायला हवं. आणि मंजिरीला जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? मीराच्या चेहऱ्यावर दिसतंय की ती खूप हुशारीने विषय बदललाय. पण हा हिचा गैरसमज आहे. बाकीचं काम वेदाचे बाबा. ही नक्की काहीतरी बोलणारच होती, पण मध्येच थांबली. नक्कीच काहीतरी गडबड आहे. अथर्व दादासाहेबांचं त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम होतं. त्यांची कायम ही इच्छा होती की सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहावं. म्हणून मी मनाशी ठरवलंय की त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करायची. आणि सगळ्यात आधी अनन्याचं लग्न लावून द्यायचं. अरे हो, तुला बोलवलं होतं कारण मी आज बाहेर गेले होते. तर तिकडे एका दुकानात ना मला हा शर्ट दिसला. मला असं वाटलं की तुझ्यावर खूप छान दिसेल म्हणून आणला. बघ ना, साईज बरोबर आहे ना, एकदा उघडून बघ. बघ. गरज नाही. तू आणलंयस ना, चांगलाच असेल. ही बाई एकाच वेळी एवढी सगळी नाटकं कशी करू शकते? हिच्याकडनं सत्य बाहेर काढणं खूप अवघड जाणार आहे. अथर्व, तू अजून तोच विचार करतोयस का? काय? तुझ्या आईचा मृत्यू, दादासाहेबांचा मृत्यू. अथर्व, मी तुझा त्रास समजू शकते बाळा, कारण मी सुद्धा त्याच वेदना सहन करते.